नमस्कार मित्रांनो. मी आहे ॲडव्होकेट बालाजी फड आणि मी परळी वैद्यनाथ येथे प्रॅक्टिस करतोय. आणि एक ॲडव्होकेट प्रॅक्टिस म्हणजे फक्त कोर्टातच प्रॅक्टिस करतात आणि इतर गोष्टी काही करत नाहीत, असं काही नसतंय. एक ज्युनियर ॲडव्होकेट असले की कसं काही ना काहीतरी डोक्यामध्ये खुरापती येत राहतात. तर याच खुरापतीच्या माध्यमातून मी व्लॉग शूट करायचं ठरवलं होतं, की समजा आज 24 तारीख आहे. 24, 25, 26 या 3 दिवस कोर्टाला सुट्ट्या आहेत. तर काही जण ऑफिसचे कामं करत असतील, काही कुठे फिरायला जात असतील किंवा आणखीन काही सर्वजण आपापल्या शेड्यूलप्रमाणे त्या गोष्टी करत राहतात. तर माझा शेड्यूल असा आहे, की आज फोटोशूट करायचा विचार आलेला आणि फोटोशूटला इथे तेवढं काही विशेष लोकेशन नाही आहेत. मग आम्ही त्या लोकेशन शोधणार आहेत आणि तुम्हाला असं दाखवणार आहेत, की हे ग्रामीण भागामध्ये फोटोशूटसाठी कशा प्रकारच्या लोकेशन भेटतात किंवा आपण कशाप्रकारे त्याला स्ट्रगल करावं लागते, की फोटोशूटसाठी पण चांगली लोकेशन पाहिजे गडे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून, या ब्लॉगच्या माध्यमातून ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी सध्या बसलोय इथं आमचे मित्र आहेत, त्यांच्या दुकानी बसलोय. अ, त्यांना मी सर्वजण प्रेमाने मालक म्हणतो. त्यांचं नाव आहे अभिषेक मारवाळ आणि ही आमची गँग आहे. गँग म्हणजे सगळे मित्रपरिवार आहेत. तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. हा यश आहे. पुन्हा याला आम्ही सगळेजण रावण म्हणतो. त्याच्या कुरापतीच अशा असतात, की रावणसारखे गुण आहेत त्याच्यामध्ये अंगात काही. अ, नंतर आहेत सीनियर आमचे. सीनियर कमी, मोठे बंधू जास्त आहेत. त्यांचा सपोर्ट भरपूर चांगला राहतोय आम्हाला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असं कोर्टातच आहेत आणि तिथंच सपोर्टिव्ह आहेत असं नाही. प्रत्येक गोष्टींमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये सपोर्ट राहतंय आणि हा बालपणाचाच मित्र आहे. तो आता सध्या जॉब करतोय. कुठे? पाथरी येथे जॉब करतोय तो आणि थोडा शाय आहे. तर त्याच्यामुळे आता तो थोडासा बोलायला लाजतोय. बघूयात नंतर कसा बोलतोय काय. आणि सगळ्यात शेवटी दुकानाचे मालक अभिषेक मारवाळ. तर आणि मोबाईल सुद्धा त्यांचाच आहे. कारण माझ्याकडं मोबाईल तेवढा काही खास नाहीये. तर त्यांच्याच मोबाईलवर व्लॉग शूट करतोय. तर मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, की आम्ही फोटोशूट करायला कुठे गेलोत आणि दिवसभर किती लोकेशनवर फोटोशूट केलेत. ते मी फोटोशूट सगळे Instagramवर अपलोड करणार आहे. आणि ते Instagramवर अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही नक्कीच सर्वांना नमस्कार. आता दुपारचे 4:30 वाजत आहेत आणि ब्लॉगमध्ये आपण बघितल्याप्रमाणे आता आम्ही निघालोय फोटोशूटला. फोटोशूटला आम्ही चौघजण जात आहोत. मी, मालक, भगत आणि दत्ता. फोटोग्राफरला तर घेऊनच जावं लागते सोबत. फोन ओनर आहे आणि तो सोबत आहे, नुसता सोबत घेऊन जातोय त्याला. तर आता आम्ही लोकेशनवर गेल्यावर बघूयात. लोकेशनला तिथं अलाउड करतेत, नाही करतेत. तर आम्ही आता आलोय तिथं लोकेशनवर. आतमध्ये एंट्री देतात की नाही ते बघायला पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही जी लोकेशन ठरवली होती सिरसाईतली जीबीटी, तिथं काही सिक्युरिटी रिझनमुळे आम्हाला आतमध्ये परमिशन वगैरे काही दिली नाही त्यांनी. तर आम्ही आता सध्या लोकेशन चेंज करून आलोय. अ, इथं असे झाड आहेत जुने. जुने म्हणजे आता हे ऑलमोस्ट वाळतच आलेले आहेत आणि इथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी नसल्यामुळं असे झाडं भरपूर खराब होतात, जे वाळून जातात लिटरली पाण्याच्या कमतरतेमुळं. तर मग आता या लोकेशनवर बघूयात फोटो वगैरे कसे निघतात कसे नाही. आता सायंकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही फोटो शूट करून निघालोत घरी. मालकांना दुकानावर जायचंय. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. मी प्रयत्न करेल की वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन जे परळी तालुक्यामध्ये चांगल्या लोकेशन असतील तिथे फोटोज आणि आणखीन काय वेगळं काय भेटतं तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल मी. आता आम्ही सर्वजण घरी निघालोत आणि फोटो मी माझ्या इन्स्टा आयडीवर अपलोड करणार आहे. इन्स्टा आहे बालाजी फड, ॲडव्होकेट बालाजी फड 2899. सर्वांनी तिथं जाऊन एकदा चेक करावे आणि सिरसातून जर कोणी बघत असेल, तर या लोकेशनवरती इथं येऊन तुम्ही फोटोज वगैरे काढू शकतात. व्हिडिओज वगैरे खूप छान निघाले तिथं. तर थँक सर्वांचे खूप खूप मनापासून आभार.